नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं GBM अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडीचा आपला भाग 4 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीचे महत्त्वाचे असे आपण 10 प्रश्न बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या अजून जर यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या, ठीक आहे. आता बघा, आजचा आपला पहिला प्रश्न काय बघा. टॅलिस्मन सेबर 2027 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव ऑस्ट्रेलिया या देशात आयोजित करण्यात येणार आहे. तर हा कोणत्या 2 देशांचा संयुक्त लष्करी सराव आहे? आपले पर्याय आहेत बघा. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत, ऑस्ट्रेलिया आणि चीन, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. लाईफ टाईम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय लेखक कोण ठरले आहेत? आपले पर्याय आहेत बघा. शशी थरूर, चेतन भगत, गुरुचरण दास, अमर्त्य सेन. तर मित्रांनो, आपल्या प्रश्न क्रमांक 2चं उत्तर असणार आहे पर्याय सी, गुरुचरण दास. तर मित्रांनो बघा, लाईफ टाईम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत कोण? तर गुरुचरण दास. प्रश्न क्रमांक 3 बघा. कोणत्या राज्याच्या वन विभागाने वन्य प्राण्यांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी AI आधारित डिजिटल सेंट्री प्रणाली फार्म गार्ड लागू केली? आपले पर्याय आहेत बघा. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. तर मित्रांनो, आपल्या प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, केरळ. तर बघा, केरळ राज्याच्या वन विभागाने काय केलेलं आहे? वन्य प्राण्यापासून शेतीचे रक्षण करण्यासाठी AI आधारित डिजिटल सेंट्री प्रणाली फार्म गार्ड लागू केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणाचे ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पर्याय आहेत बघा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, राष्ट्रपती रामनाथ कोविंद. तर याचं उत्तर काय असणार मित्रांनो? प्रश्न क्रमांक 4चं पर्याय डी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सवाची पहिली आवृत्ती 2027 मध्ये कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? आपले पर्याय आहेत बघा. जपान, भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझील. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, भारत. बघा मित्रांनो, प्रश्न काय? ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सवाची पहिली आवृत्ती 2027 म्हणजे पुढच्या वर्षी कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर आपल्या भारतामध्ये आयोजित केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. भारतातील पहिले पर्यावरण शैक्षणिक केंद्र प्रकृती ज्ञानधाम याचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? पर्याय आहेत आपले बघा. मुंबई, जे की महाराष्ट्रामध्ये आहे, पटना बिहारमध्ये, लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आणि दिल्ली. तर या 4 पर्यायापैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय सी, लखनौ उत्तर प्रदेश. बघा मित्रांनो, भारतातलं पहिलं पर्यावरण शैक्षणिक केंद्र ज्याचं नाव काय आहे? प्रकृती ज्ञानधाम, याचं उद्घाटन लखनौ, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, तर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे येणाऱ्या परीक्षेसाठी, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर त्यासाठी काय करत चला, हे जे प्रश्न आहेत ते मी जे तुमच्यासाठी प्रश्न काढून देतोय ना, तर हे प्रश्न तुम्ही तुमच्या चालू घडामोडीच्या वहीमध्ये लिहून ठेवत चला, ठीक आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 7 काय? औद्योगिक क्षेत्र आणि उत्पादनामध्ये तसेच थेट परदेशी गुंतवणुकीत कोणते राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे? आपले पर्याय आहेत बघा. राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात. तर मित्रांनो, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, महाराष्ट्र. बघा मित्रांनो, औद्योगिक क्षेत्र आणि उत्पादनामध्ये तसेच थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे राज्य आपल्या पूर्ण भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. आता मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट हनुमान सुरू केला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचे पर्याय आहेत बघा. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय सी, आंध्र प्रदेश. बघा मित्रांनो, मानव आणि वन्यजीव यांच्या दोघातला संघर्ष कमी करणं आणि वन्यजीवांचं जे काही म्हणजे हत्ती वगैरे आहेत तर यांचं संरक्षण करण्यासाठी आंध्र प्रदेश या राज्यानं काय केलेलं आहे? प्रोजेक्ट हनुमान या नावाचं प्रोजेक्ट एक सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. आता सध्या भारतातील सर्वाधिक
कर्जबाजारी राज्य खालीलपैकी कोणते ठरले आहे? आपले पर्याय काय आहेत बघा. तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक. तर मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए तामिळनाडू. बघा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या पूर्ण आपल्या भारतामधलं सर्वाधिक कर्जबाजारी राज्य हे तामिळनाडू ठरलं आहे. त्याच्यानंतरचं कुठलं आहे तर महाराष्ट्र आहे. तिसऱ्या नंबरचं कुठलं आहे? उत्तर प्रदेश. आणि चौथ्या नंबरचं कुठलं आहे तर कर्नाटक. हे चारीमधला कुठला बी पर्याय तुम्हाला कुठला बी पर्याय विचारला जाऊ शकतो. पहिले विचारला जाऊ शकतं किंवा दुसरं विचारलं जाऊ शकतं. तर त्यासाठी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. दुसरं जर विचारलं तरी कारण दुसरं आपलं महाराष्ट्र आहे तर ते पण विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्ही हे चारही पण पॉईंट लक्षात ठेवा. आता बघा आजचा आपला शेवटचा प्रश्न काय बघा. प्रश्न क्रमांक 10. ऑगस्ट 2026 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आपले पर्याय काय आहेत बघा. डॉक्टर चंद्रभूषण कुमार, केशवचंद्र, ज्ञानेश भारती, जितेंद्र नारायण. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी ज्ञानेश भारती. बघा मित्रांनो 10 ऑगस्ट 2026 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचं मुख्य सचिव म्हणून ज्ञानेश भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो हे होते आपले आजचे ऑगस्ट महिन्यातले चालू घडामोडीचे महत्त्वाचे असे 10 प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा. आणि अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. ह्या प्रश्नावरून थोडी नजर जरी मारली तरी तुमच्या ते लक्षात राहणार आहे. तर त्यासाठी रोजचे तुम्ही व्हिडिओ बघत चला. ठीक आहे. चला तर आपण आता भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.